मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे सावित्री भाकरी करायला बसलेली असते आणि तेव्हा भाकरीच्या पिठामध्ये आई सुद्धा गिरवत असते. अ आ इ ई म्हणजे अगदी ज्योतीने जे काही शिकवलेलं असतं ना, त्या सगळ्याची प्रॅक्टिस आता भाकरीच्या ताटामध्ये सुरू असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, चुलीवरती एका बाजूला दूध ठेवण्यात आलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला भाकऱ्या टाकण्याचं काम सुरू असतं. सावित्री आता आईच्या नादामध्ये एका बाजूला दूध उतू जाणार आहे याच्याकडे काही लक्ष नसतं. तेव्हा तिथे पारू आलेली असते. पारू म्हणते, "अरे देवा!" आणि ती आता जाते आणि लगेचच दुधाचा टोप खाली उतरून ठेवते आणि म्हणते, "अहो काय हे जाऊबाई, लक्ष कुठे असतं तुमचं? आणि एवढा जाळ कशापायी करून ठेवलाय? दूध उतू गेलं असतं ना आता. आणि कशामध्ये रमलात, कशामध्ये एवढ्या? हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, तात्यासाहेब गेल्यानंतर तुमचं काही चित्त थाऱ्यावरती नसतं. आमचं बी लगीन झालं, पण आम्ही नाही इतकं रमलो कशामध्ये." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्रीला समजवण्यासाठी पारू असं म्हणालेली असते, म्हणजे एखादं काम करायचं असेल, पण म्हणून दुसऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं हे योग्य नाही, असं पारूला वाटत असतं. त्यानंतर इथे सावित्री म्हणत असतं, "कपिले, अगं काय करू मी, मला खरंच कळत नाही. एका बाजूला जर आता सराव केला तर कुणी बघेल याची भीती, सराव नाही केला तर हे चिडतील याची भीती. करू तर काय करू? घरातली समधी कामं बघून अभ्यास करायचा म्हणजे तारेवरची कसरतच आहे गई. मला आता अभ्यास करायची भीती वाटते. थोडं काही करायला बसलं, थोडा सराव करायला बसलं की कुणाच्या तरी पावलांचा आवाज येतो, कुणीतरी काम लावतं. मगाशी सरावाला गेले तर भाकऱ्या करायला सांगितल्या, तेव्हा तिथे लिहित बसले तर मला जाऊबाई रागवल्या. आता मी करू तर काय करू?" त्यानंतर इथे आता उन्हातानामध्ये पारू काम करत असते. बटाट्याचा किस सगळीकडे करत असते. तेव्हा त्या ठिकाणी रखमा येते आणि रखमा म्हणत असते, "काय गं पारू, हे काय करतेस तू उन्हातानात एकटीच? एकटीच काम करणार आहेस का आता हे सगळं?" तेव्हा इथे पारू म्हणत असते, "आता हे उन्हातूनच करायला पाहिजे ना, सुकायला हवं नाही हे सगळं." तेव्हा इथे पारू म्हणत असते, "आणि एकटीच नाही करत आहे, हे समदं मला सावित्रीनेच करून दिलेलं आहे. जाऊबाईने शिजून वगैरे दिलं, तयारी करून दिली. तिच्यासुद्धा हाताला हात नसतो हो." तेव्हा रखमा म्हणत असते, "अगं काय हे तुझं बोलणं? अगं मोठी आहेस ना तू, मग उलट तू तिला कामं सांगितली पाहिजे, तर तीच तुम्हाला सगळ्यांना कामाला लावते आणि स्वतः काय करते? काय करतायत का राणी सरकार?" तेव्हा इथे पारू म्हणते, "झोपल्या असतील, आराम करत असतील." ती म्हणते, "काय एवढ्या उन्हातानाची तिला झोप आले व्हय? ती झोपले आणि तुला मस्त कामाला जुंपले. आणि चिमणा काय करते? चिमणा पण कामच करत असेल नाही का? तिचं बाबा चांगलं चाललंय, तुम्हाला दोघींना कामाला लावते आणि स्वतः मात्र आरामात झोपा काढते काय? बघते मी, सांगते आता चिमणाला, तिला कसं ताब्यात ठेवायचं हे मी सांगायला हवंय का तिला?" तर इथे चिमणा आता दळण वगैरे काढत असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी आता पूर्ण घर डोक्यावर घेऊन रुक्मिणी आलेली असते आणि रखमा म्हणत असते, "काय गं चिमणा, काय चाललंय तुझं हे? आणि तुझी सूनबाई कुठे?" तेव्हा सूनबाई झोपली असेल. "नाही, मीच तिला जायला सांगितलं, तिने तिची कामं उरकली, मग आपल्याला सुद्धा कळायला हवं ना, मीच तिला सांगितलं जाऊन थोडा आराम कर म्हणून." तेव्हा रखमा म्हणते, "घ्या, इथे तूच जर तुझ्या सुनांना डोक्यावरती घ्यायला लागलीस तर मग त्यांना त्यांच्या कामाची जाणीव कधी होईल गं? आणि हे बघ, अगं तू सासू आहेस की ती, म्हणजे तिने तुम्हाला चांगलंच कामाला जुंपलंय. तिकडे त्या पारूला कामाला लावले आणि इकडे तुला, आणि ती काय करते, छान मस्त आराम करते का? अगं सासू आहेस ना तू, जरा सासूपणा दाखव ना." ती म्हणते, "अहो जाऊबाई, आता काय करायचं? ती जर तिची समधी कामं वेळेत करते तर मी कुठल्या तोंडाने तिला बोलायचं?" ती म्हणते, "घ्या आता." "अगं कुठल्या तोंडाने बोलायचं म्हणजे? कोण आहेस, कोण तू? सासू आहेस ना? अगं जरा तरी तुझा दरारा असू दे." अगं आपली सासूबाई जरा खकरली तरी तरीसुद्धा आपण घाबरायचो की नाही? मग आता तू सुद्धा सासू आहेस ना, मग तू तुझा दरारा तिला दाखवायला नको? तू साधं बघितलंस तरीसुद्धा ती घाबरली पाहिजे, पण नाही, तुम्ही तिला कोणी दरारा दाखवतच नाही. सगळेजण तिचे लाड करताना
म्हणून त्या लाडाने वाया जात चालली ती. तिला तिच्या कामांची जाणीव नको का? आता काही लहान नाही राहिली ती, मोठी झाली ती आता. मग आता तरी तिला समजूतदारपणा यायला नको? ती म्हणते समजूतदारपणा यायला पाहिजे, पण आहे ती कामं वगैरे तिची करते. रखमा म्हणते अजिबात नाही, चल माझ्याबरोबर, मी तिला आता बरोबर जाब विचारते. तर इथे सावित्री आता सरावाला बसलेली असते. करणार काय? सराव नाही केला तर ज्योती रागवेल हे तिला माहिती असतं. त्यामुळे इथे ज्योती यायच्या आधी ती सराव करून घेत असते. आणि आता तिने सरावाला घेतलेलं असतं क, ख, ग आणि घ. तेव्हा ती क, ख, ग आणि ग वरती आल्यानंतर तिला तो प्रसंग आठवतो. ज्या वेळेला तिने उलटा ग काढलेला असतो, तेव्हा तो ग आरशामध्ये दाखवल्यानंतर सरळ झालेला असतो. तेव्हा इथे ज्योती तिला म्हणालेला असतो की आता मी तुझा ग सरळ करून दाखवतो. आणि त्यानंतर इथे आता सावित्री सराव करत असते आणि म्हणते चला आता सावित्री ज्याचा सराव केला आहे ना, ते आता स्वतःहून पाटीवरती काढायचं. आणि मग ती पाटी घेते आणि स्वतःहून त्याच्यावरती क, ख, ग आणि घ अशी 4 अक्षरं तिने अगदी व्यवस्थित काढलेले असतात. सुरुवातीला तिचा हात थरथरत असतो. खडू कसा पकडायचा ते सुद्धा समजत नसतं. खडू पण बघा जबरदस्तीने पकडल्यासारखा पकडलेला असतो. आणि परंतु शिकण्याची आवड आणि त्याचबरोबर आपण काहीतरी वेगळं करू पाहतोय याने तिलासुद्धा शिक्षणाचा उत्साह हा आलेलाच असतो. त्यामुळे सावित्री आता इथे क, ख, ग, घ ही 4ही अक्षरं व्यवस्थितरित्या काढते. तेव्हा तिला खूप छान वाटतं. तेवढ्यातच इथे रुक्मिणी चिमणाला घेऊन आलेली असते. रुक्मिणी म्हणते सावित्री, ए सावित्री. जेव्हा सावित्री या दोघींचा आवाज ऐकते ती खूपच जास्त घाबरते. ती म्हणते अरे देवा, मी इथे आता लिखाण करत बसले, सराव करत बसले, हे बाहेर कुणाला कळलं तर नसेल ना? ती खरं तर आता घाबरलेली असते. मी शिक्षण घेणार आहे हे जर कुणाला कळलं तर? ती आता लगेचच सगळ्या वस्तू लपवण्याचा प्रयत्न करते. इथे आता रुक्मिणी आणि चिमणा दोघीजणी दरवाजा वाजवत असतात, पण ती काही दरवाजा उघडत नसते कारण लपवाछपवी करायला वेळ लागत असतो. तेव्हा इथे रखमा म्हणत असते बघितलंस का चिमणा, अगं दरवाजा उघडते का तुझी सूनबाई? आपली सासू इथे आता थोडीशी खकरली तरी आपण लगेच जागे व्हायचो. अगं बाईच्या जातीने कसं झोपलं पाहिजे, जागसूत झोपलं पाहिजे. तर ही बघ दुपारी झोपले तरी ढाराढूर झोपले चांगली. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते सूनबाई आवाज का देत नाही, थांब मी यांना बोलावते. तेव्हा ती दादांना घेऊन येते. दादा म्हणत असतात सूनबाई, अहो सूनबाई, अहो दरवाजा उघडा देवा. तेव्हा इथे आता धाकल्या सूनबाईंनी सगळं काही लपून छपून ठेवलेलं असतं. म्हणजे त्यांची पाटी असू दे, त्याचबरोबर खडू असू दे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाटावरती जे काही क, ख, ग लिहिलेलं असतं ते पदराने तिने व्यवस्थित पुसून वगैरे ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावित्री दरवाजा उघडते. तेव्हा दादा म्हणतात धाकल्या सूनबाई, अहो काय झालं? तेव्हा ती म्हणते दादा तुम्ही? काही नाही, थोडीशी झोपले होते, डोळा लागला होता. काय झालं? ती म्हणत असते अगं आम्ही कधीपासून आवाज देतोय, तुला आवाज नाही आला का? दुपारच्या वेळेला असं ढाराढारू कुणी झोपतं का? तेव्हा ती म्हणत असते माफ करा, थोडा डोळा लागला होता. तेव्हा दादा म्हणतात हे बघा, आणि हे लोक उगाचच कांगावा करतायत काय झालं काय झालं म्हणून. डोळा लागला होता देवा त्यांचा. तेव्हा दादा म्हणतात पण सूनबाई काय झालं, दुपारच्याला झोपला होतात एवढ्या, तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना, बऱ्या आहात ना तुम्ही? तेव्हा सावित्री म्हणते हो दादा, माझी तब्येत बरी आहे, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे आता रुक्मिणीचं लक्ष तिच्या पदराकडे बरोबर जातं. पदराला इथे खडूचं पांढरं लागलेलं असतं. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते आणि काय गं, हे काय पदराला काय हे पांढरं पांढरं लागलं आहे, आणि ते सुद्धा आत्ताच लागलेलं दिसतंय. तेव्हा इथे सावित्री खूपच जास्त घाबरते. ती म्हणते पदराला पांढरं लागलं आहे. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात देवा काय विचारतायत त्या, पदराला कसं काय पांढरं लागलं, धाकल्या सूनबाई सांगा. तेव्हा इथे ती म्हणत असते पांढरं लागलं आहे, पीठ लागलं असेल ना, पीठ मगाशी भाकऱ्या केल्या ना त्याचं पीठ लागलं असेल. तेव्हा इथे रखमा म्हणत असते पीठ लागलं असेल, अगं पदराला कसं काय पीठ लागल गं तुझ्या? तेव्हा चिमणा म्हणत असते हो, भाकऱ्या तर तुझ्या मगाशीच झाल्या होत्या ना, मग अजून कसं काय पदराला पीठ लागले तुझ्या?
तेव्हा इथे आता रखमा म्हणत असते, काय गं सावित्री, काय विचारते मी? पदराला तुझ्या पीठ कसं काय लागलं, काही सांगशील का? तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री खरं तर घाबरलेली असते. काय बोलावं तिला काही कळत नसतं. ज्योतीला फक्त शिकायचं होतं, तरी इथे सगळ्या जणांनी किती विरोध केला होता. आणि आता तर वेळ सावित्रीची आहे. म्हणजे स्त्रियांनी शिकायचं, त्यावेळेला असा विचार करणंसुद्धा पाप, शास्त्राच्या विरोधात. आणि ही गोष्ट जर कुणी केली तर त्याला शिक्षा केली जाईल. आणि त्याच्यामध्ये इथे ज्योतीने सावित्रीला शिकायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री म्हणत असते की पीठ लागलं असेल. ते मी खळं करत होते ना, खळं म्हणजे इथे यांची पुस्तकं, तुम्हाला माहिती आहे ना, यांच्या पुस्तकावरती किती जीव आहे. त्यांची पुस्तकं कुठे कुठे फाटली होती, म्हणून मी खळं तयार केलं होतं आणि त्यांची पुस्तकं आत्ताच मी चिकटवून ठेवलीत. ते म्हणते, व्हय का, खळं तयार केलं होतंस का? दाखव कुठे आहे खळं आणि दे मला खळं. मला पण जरा काही गोष्टी चिकटवायच्या आहेत, देतेस का? तेव्हा इथे दादा म्हणतात, अहो देवा, काय लावलंय तुम्ही खळं खळं खळं? अहो म्हणतायत ना त्या, खळं केलं होतं म्हणून पुस्तकं चिकटवायला, तर आता सारखं काय खळं खळं घेऊन बसलात? आणि तसंही पीठ काय लागत नाही होय पदराला, काय हो? तेव्हा चिमणं म्हणते, व्हय व्हय, पीठ काय लागत नाही का पदराला? लागलं असेल, जाऊ द्या आता. तेव्हा इथे लगेचच रखमा म्हणते, ठीक आहे, बघू दे तरी मला, मी बघते कसं खळं लावून चिकटवलं आहे ते, मला पण बघायचं आहे. तेव्हा ती जाऊन ज्योतीच्या पुस्तकांना हात लावणारच असते. तेवढ्यातच सावित्री धावत जाते आणि म्हणते, नाही 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 सासूबाई, असं करू नका, त्यांच्या पुस्तकाला हात लावू नका. ती म्हणते, का गं, का पुस्तकाला हात लावू नको? तेव्हा सावित्री म्हणते, अहो सासूबाई, तुम्हाला तर माहिती आहे ना, यांच्या पुस्तकाला कुणी बी हात लावला तर यांना किती राग येतो, म्हणून म्हणते त्यांच्या पुस्तकाला कुणी बी हात लावू नका. तेव्हा इथे आता दादा पुस्तकांकडे एकटक बघतात आणि म्हणतात, बरं झालं, बरं झालं देवा, चांगलं केलं, पुस्तकं चिकटवली, चांगलं केलं. आता चला, त्या म्हणतायत ना खळं लावून चिकटवलीत म्हणून, मग आता तरी काय कुणाची हरकत नाही, चला आता चला, इथून जाऊया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दादा शेवटीला सगळ्यांना तिथून घेऊन जातातच. आणि तेव्हा इथे सावित्री सावित्री मात्र खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा रखमा इथे आता सांगत असते, कुणाला? तर राणूजीला, की बघा ना, अहो ती सावित्री रूममध्ये ढाराडोर झोपली होती. चिमणाला आणि पारूला तिने कामाला लावलं होतं. तुम्हाला खरं सांगू का, हे सगळे लाड आहेत ना त्या ज्योतीचे आहेत. कामातून आला ना, किंवा शाळेतून आला किंवा रानातून आला, तरीसुद्धा आपला नुसता सावित्री 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 करत असतो. अगदी दिवसभर सावित्री, ही सगळी त्याचीच तर फूस आहे ना. घरामध्ये जास्त तिला सगळेजण मान देतात. अहो कुणी तिला काहीच बोलत नाही. ती बोलेल ते सगळेच जण ऐकतात. सगळ्यांना कसं तिने ताब्यात ठेवलंय. खरं सांगू का तुम्हाला, ती कधीतरी माझ्या हाती आलीच पाहिजे. तिला बरोबर धडा शिकवते, पण ती माझ्या हातामध्ये घावतच नाही. काय करावं सांगा बरं? म्हणून म्हणत होते, जर माझ्या भावाची मुलगी इथे सावित्रीच्या जागी आली असती ना, तर आत्तापर्यंत सातबाऱ्यामध्ये आपली नावंसुद्धा लागली असती, असं आता राणूजी म्हणत असतो. ती म्हणते, लागणार लागणार, सातबारामध्ये आपली नावं जरूर लागणार. कारण कसं आहे ना, पारिजाताचं झाड कुणाच्याही अंगणात असलं ना, तरी त्याची फुलं मात्र आपल्याच अंगणामध्ये पडणार. आणि ते कसं करून घ्यायचं ना, ते या रुक्मिणीला बरोबर माहिती आहे. माझं नाव काय आहे माहिती आहे ना, रुक्मिणी आहे, रुक्मिणी, असं ती म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री हातामध्ये कपिलाला घेऊन बसलेली असते. ती म्हणते, कपिले, अगं काय करू मी, मला कळत नाही आहे गं. म्हणजे आता इथे सरावाला बसले तरी मला भीती झाली. जर कुणाला कळलं की मी शिक्षण घेते तर? दादांचा किती विश्वास आहे माझ्यावरती, आणि दादांजवळ मी खोटं बोलले, आणि खोटं बोलल्याचा सावित्रीला त्रास होत असतो. ती म्हणत असते की जर घरातल्या लोकांना कळलं की मी सगळ्यांना फसवत होते, खोटं बोलत होते आणि मी अभ्यास करत होते, आणि जर सगळ्यांना हे कळलं तर सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील, माझ्याबद्दल काय काय बोलतील, मला तर ते सहनच होणार नाही. सगळ्यांचा किती विश्वास आहे माझ्यावरती, आणि माझ्यामुळे या विश्वासाला आता तडा जाणार आहे. नाही नाही, मला ते सहन नाही होणार. घरातली कामं करून मला अभ्यासाचं नाही होणार, आणि माझं मग एका गोष्टीकडे धड लक्षसुद्धा लागत नाही आहे. तेव्हा आता मी ठरवले, कपिले, तुलासुद्धा तेच वाटतंय ना जे मला वाटते, मी तेच करणार आहे. आता येऊ दे यांना,
मी यांना स्पष्टपणे सांगणार आहे की मला काही इथे अभ्यास वगैरे करायचं नाही आहे, मला शिक्षण घ्यायचं नाही आहे. मी माझं घर संसार सांभाळणार. मी माझं घर संसार अगदी आनंदाने सांभाळेन. मला नाही हे शिक्षण वगैरे घ्यायचं, असं आता सावित्रीने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये सावित्री ज्योतीला सांगते की मला आता शिक्षण घ्यायला नाही जमणार, मला हे सगळं सांगू नका. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, ठीक आहे, मग आपण दोघे जण शिक्षण सोबत थांबूया. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, अगं सावित्री, असं करू नको. अगं शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे प्रकाश, शिक्षण म्हणजे आत्मविश्वास, स्वातंत्र्य, असं सगळं आता महत्त्व ज्योती इथे आता सावित्रीला समजावून सांगत असतात. सावित्री म्हणते, मला समज कळतंय, पण मला आपल्या घरातल्या लोकांना फसवायचं नाही आहे. हे जर सगळं बाहेर कळलं ना, तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, या सगळ्याचा विचार तू करू नकोस. हे बघ, आता आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. आपल्याला आता गनिमी कावा करावा लागणार आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणते, गनिमी कावा म्हणजे? तेव्हा इथे खूप महत्त्वाची कल्पना त्यांच्या आता डोक्यामध्ये आलेली असते.